आतापर्यंत आपण श्रोडिंगर इक्वेशन सोडवून मिळालेल्या बाउंड स्टेटबद्दल बोललो आहोत। आता आपण हे बदलू आणि मुक्त कणांबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः मी फ्री इलेक्ट्रॉनबद्दल बोलणार आहे। आणि जेव्हा मी म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की पोटेन्शियल ऊर्जा V बरोबर 0 किंवा समकक्ष प्रमाणात V कॉन्स्टंट असतो आणि याचा अर्थ असा आहे की कणांवरील फोर्स शून्याच्या समान आहे आणि म्हणूनच हॅमिल्टन या हॅमिल्टनचा H ऊर्जेचा ऑपरेटर आहे जिथे H psi बरोबर E psi आणि H हे मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d2 ओव्हर dx स्क्वेअर प्लस मी 0 होण्यासाठी लागणारी मी घेतलेली काही कॉन्स्टंट पोटेन्शियल म्हणून ही होईल मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d2 बाय dx स्क्वेअर इन एका डायमेन्शनने आणि हे होईल H बरोबर मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m डेल्टा स्क्वेअर लॅप्लेसियन प्लस V जे मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m डेल्टा स्क्वेअर n 3d म्हणून आपल्याला या विशिष्ट हॅमिल्टनियनसाठी श्रोडिंगर इक्वेशन सोडवावे लागेल आणि ते उपयुक्त आहे। म्हणून मुक्त इलेक्ट्रॉन धातूमध्ये इलेक्ट्रॉनचा वाजवी एप्रॉक्सिमेशन देतात आणि त्याबद्दल अधिक मी नंतर बोलेन। सध्यापुरते D मध्ये हॅमिल्टनियन असणे हे मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d2 बाय dx स्क्वेअर आहे। तर मला डायमेन्शन वर फोकस करू द्या आणि म्हणून श्रोडिंगर इक्वेशन आहे मायनस H क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d2 psi ओव्हर dx स्क्वेअर बरोबर E psi हे माझे श्रोडिंगर इक्वेशन आहे आणि जर V 0 असणे आवश्यक असेल तर E शून्यापेक्षा मोठे किंवा समान असेल। हे आपण यापूर्वी बोललो आहोत आणि आपण हे पुस्तकात उदाहरण म्हणून देखील पाहिले आहे जेणेकरून हे सोडविण्यासाठी हे समस्या म्हणून पाहिले असेल। मी आता काय करणार आहे ते म्हणजे d2 psi ओव्हर dx स्क्वेअर बरोबर 2m E ओव्हर H क्रॉस स्क्वेअर psi आणि म्हणून psi डबल प्राइम प्लस k स्क्वेअर psi बरोबर 0 जेथे psi डबल प्राइम आहे d2 psi ओव्हर dx स्क्वेअर आणि k स्क्वेअर आहे 2m E ओव्हर H क्रॉस स्क्वेअर जे 0 पेक्षा मोठे आहे। म्हणून आता श्रोडिंगर इक्वेशन होईल psi डबल प्राइम प्लस k स्क्वेअर psi बरोबर 0 आणि शक्य उत्तर आहे तुम्ही सहज तपासू शकता psi x बरोबर e रेज टू I k x किंवा sin k x किंवा कोसाइन k x किंवा कोणतेही लिनियर कॉम्बिनेशन। प्रश्न हा आहे की फ्री पार्टिकल्ससाठी योग्य सोल्यूशन कोणते आहे। म्हणून फ्री पार्टिकल्ससाठी यापैकी कोणते सोल्यूशन
आपण निवडू की जे प्रश्न असेल मी ई रेज टू आय के एक्स निवडू का की मी निवडू साइन के एक्स की हे निवडू कोसाइन के एक्स। लक्षात ठेवा, जेव्हा आपण श्रोडिंगर इक्वेशन सोडवत होतो तेव्हा बाउंड्री कंडिशनच्या समाधानाचा एक विशिष्ट प्रकार निश्चित केला गेला होता, म्हणून हे लक्षात ठेवा की आधीचे सोल्यूशन बाउंड्री कंडिशनच्या आधारे निवडले होते। आपण यावेळी काही विचार करणार आहोत आणि आपण काय करणार आहोत की पहिले अंदाज लावू की व्ही बरोबर कॉन्स्टंट च्या केसमध्ये फोर्स 0 आहे आणि म्हणून पार्टिकल मधील मोमेंटम संरक्षित केले जाते। याचा अर्थ काय होतो ते मोमेंटम टाइम बरोबर बदलत नाही आणि हे क्लासिकल होते। हा क्लासिकल परिणाम आहे। आपण अशीच अपेक्षा क्वांटम मेकॅनिक्समध्ये केली पाहिजे। तर आता मला प्रश्न विचारू द्या। प्रश्न हा आहे, आपल्याला हेच क्वांटम मेकॅनिक्समध्ये अपेक्षित आहे। नंबर 1, आपण ही अपेक्षा करू शकतो का की मोमेंटम संरक्षित राहील आणि जर तो संरक्षित राहिला तर त्याचा अर्थ काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा आठवूया की स्टेशनरी स्टेटसाठी ऊर्जा संरक्षित केली आहे, बरोबर की मॅट्रिक्स एलिमेंट साय आय एच साय जे जे हायझेनबर्गच्या मॅट्रिक्स मेकॅनिक्सच्या संदर्भात कर्णक आहे। पुन्हा आठवा की जेव्हा मॅट्रिक्स असते जे डायगोनल असते याचा अर्थ संबंधित प्रमाण वेळेनुसार बदलत नाही आणि संरक्षित केले जाते। म्हणून येथे देखील जर मोमेंटम संरक्षित झाले तर मी अपेक्षा ठेवू शकतो की साय आय मोमेंटम ऑपरेटर साय जे मॅट्रिक्स डायगोनल असेल, म्हणून हे डायगोनल आहे। याचा अर्थ असा आहे की जर मी पी मॅट्रिक्स लिहिला असता तर त्यात सर्व डायगोनल टर्म 0 असतील। येथे टर्म्स असतील त्या ऑफ डायगोनल सह नॉनझिरो असतील आणि इतर सर्व 0 असतील। आता हॅमिल्टनियनचे मॅट्रिक्स देखील डायगोनल आहे। जेणेकरून जर मी प्रोडक्ट पी एच मॅट्रिक्स घेतल्यास आणि एच पी वजा केल्यास हे 0 होईल। ठीक आहे, तर याचा अर्थ असा आहे की जर प्रमाण संरक्षित केले गेले आहे पी एच मायनस केले गेले असेल तर संबंधित ऑपरेटरने संबंधित ऑपरेटर संरक्षित केले असल्यास संबंधित ऑपरेटर मला पुढील पृष्ठामध्ये हे लिहू द्या।
म्हणून ओ एच चे ओ वेळा मॅट्रिक्स समाधानी करते आणि जर क्रम बदलला आणि ते वजा केले तर ऑपरेटर फॉर्मलिजमध्ये 0 आहे. ओ ऑपरेटर एच ऑपरेटर मायनस एच ऑपरेटर ओ ऑपरेटर 0 असेल तर आता मला काय सांगायचे आहे? मला सांगायचे आहे मी संपूर्ण युक्तिवाद फिरवतो आणि म्हणू शकतो की ओ एच मायनस एच ओ 0 आहे म्हणजे ओ कन्झर्व्हड क्वांटिटी असेल. म्हणून जर हे स्टेप बाय स्टेप लिहूया, जर ओ एच मायनस एच ओ ऑपरेटर ओ साठी 0 आहे, ओ हे कन्झर्व्हड क्वांटिटी आहे. आणि याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ वेव्ह फंक्शन साय जसे ते एच साय बरोबर ई साय ते देखील ओ चे आयगन फंक्शन आहे. जर तसे नसते तर ते दर्शवू द्या की ते तसे नाही. मग साय आय ओ साय जे याला देखील डायगोनल घटक आहेत. म्हणून याचा सारांश घेऊया असे म्हणून की जर ऑपरेटरसाठी ओ ओ एच मायनस एच ओ 0 आहे तर एच आणि ओ चे समान आयगन फंक्शन आहे आणि याच्या संदर्भित ओ चे प्रमाण संरक्षित झाले आणि ओ म्हणून देखील संदर्भित केले जाते. ओ ला ओ म्हणून देखील संदर्भित केले जाते, परंतु ही आयगन मूल्यांना चांगल्या प्रमाणात क्वांटम म्हणून संबोधले जाते. तर हे पुन्हा लिहूया की एच ओ मायनस ओ एच बरोबर 0 सुचवते की एच पीएसआय बरोबर ईपीएसआय नंतर पीएसआय देते, जसे की ओ पीएसआय हे देखील ओ आहे पीएसआय आणि ओ चे आयजन व्हॅल्यू आहे. हे चांगले क्वांटम नंबर आहे का? कारण ते संरक्षित केले गेले आहे आणि वेव्ह फंक्शन केवळ साय मूल्याद्वारेच लेबल केलेले नाही, तर या पार्श्वभूमीच्या उच्च आयगन व्हॅल्यू देखील. आपण आता प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. या प्रश्नाचे उत्तर द्या. ई रेज टू आय के एक्स साइन के एक्स किंवा के एक्स. आता उत्तराची पुन्हा अपेक्षा करण्यासाठी मी परत क्लासिकल निकालाकडे जातो की जेव्हा पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे किंवा शून्य गती संरक्षित केली जाते, तेव्हा आता आपण पाहूया की एच पी मायनस पी एच 0 मोमेंटम आहे. पी काय आहे लक्षात आहे? पी हे एच क्रॉस ओव्हर आय डी बाय डी एक्स आहे आणि एच काय आहे? एच
मायनस एच क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d2 बाय dx स्क्वेअर म्हणून hp असेल मायनस एच क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d3 बाय dx क्यूब तिसरे डेरिव्हेटिव्हज आणि ph असेल h क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d3 ओव्हर dx क्यूब तिसरे डेरिव्हेटिव्हज सुचवते की ते hp मायनस ph 0 आहे. म्हणून जर मला ते मिळाले की hp मायनस ph 0 आहे आणि बाय द वे जेव्हा मी p लिहितो हे px च्या मोमेंटम चे कंपोनंट px आहे, याच अर्थ px हा एक चांगला क्वांटम नंबर आहे. px संरक्षित आहे. आणि तिसरे आयगन फंक्शन आणि आपण म्हणू शकतो आयगन फंक्शन हे स्टेशनरी स्टेट श्रोडिंगर आहे. इक्वेशनचे उत्तर देखील मोमेंटम आयगन स्टेट आहे. म्हणून 3 चे e रेज टू i k x h क्रॉस ओव्हर i e रेज टू i k x मला देते d बाय dx e रेज टू i k x हे p चे आयगन फंक्शन आहे. साइन k x मला देते h क्रॉस ओव्हर i साइन चे d बाय dx k x बरोबर h क्रॉस k ओव्हर i कोसाइन k x हे p चे आयगन फंक्शन नाही. चला px लिहूया आणि त्याचप्रमाणे कोसाइन k x हे आयगन फंक्शन नाही. म्हणून जर मला सिमेट्री प्रॉपर्टी जे मोमेंटम p ला संरक्षित करतो, जो एक चांगला क्वांटम नंबर आहे आणि म्हणून h आणि p समान आहे निवडण्यासाठी योग्य सोल्यूशन आहे e रेज टू i k x. म्हणून फ्री पार्टिकल्ससाठी हे आयगन फंक्शन आहे. म्हणून फ्री पार्टिकल्ससाठी सर्व सिमेट्री समाधानी होतात आणि ते सर्व e राइज टू i k x आयगन फंक्शन आहे. लक्षात घ्या की मी नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट लिहिले आहे. नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट हे अजून समजून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे देखील शोधावे लागेल की के कसा फिक्स करायचा. याचा अर्थ हे कंटिन्यूस आहे, हे सतत बंद होते किंवा जर त्या बॉक्स समस्येतील पार्टिकल के होते n p ओव्हर l मध्ये. आपण के कसे निश्चित करू तर या दोन समस्या संबंधित आहेत आणि आपण आता जे पाहणार आहोत आणि ज्या मार्गाने आपण एखाद्या विशिष्ट पिरियडिकच्या बाउंड्री कंडिशनद्वारे संबोधित करीत आहोत, ती एक युक्ती आहे ज्याद्वारे आपण के मोजू शकतो आणि आपण नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट देखील निश्चित करू शकतो. तर पिरियडिक बाउंड्री कंडिशन काय आहे अशी मागणी आहे की साय x अधिक l म्हणजे साय x सारखेच आहे, ज्याचा अर्थ वेव्ह फंक्शनला एका लांबीच्या l पेक्षा नियमितपणे बनवितो आणि मर्यादेमध्ये आपण अनंतला जाऊ. याचा अर्थ असा की l हा खूप खूप मोठा आहे
हे इतके मोठे केले गेले आहे की सर्व मोजणी एकत्रीकरणातून केली जाऊ शकते आणि आपण जेव्हा ही मागणी करतो तेव्हा आपण एका मिनिटातच पाहू शकता. आता साय x बरोबर e रेज टू I k x आणि हे सूचित करते की साय x प्लस l बरोबर e रेज टू I k x e रेज टू I k l आणि हे आपल्याला e रेज टू I k x च्या समान हवे आहे. आणि याचा अर्थ काय आहे? आपल्याकडे आहे e रेज टू I k l बरोबर 1 किंवा k बरोबर 2 n पाय ओव्हर l, जेथे n बरोबर 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच. अशा प्रकारे आपण k ची व्हॅल्यू निश्चित करतो आणि जेव्हा l इन्फिनिटीला जातो k जवळ कंटिन्यूअस बदलतो. मी याला काय म्हणीन? द्वासी सतत. म्हणून ही k तयार करण्याची युक्ती आहे. मी k वर a n वर इंटिग्रल बदलू शकतो आणि आता मी काही मिनिटांत दर्शविले आहे. आणि आता आपण वेव्ह फंक्शनचे नॉर्मलाइज कसे करू? म्हणून हे वेव्ह फंक्शन देखील नॉर्मलायझेशन झाले या l लेंथवर. म्हणून आपण काय करू असे समजू. या वेव्ह फंक्शन असे घेतले आहे c नॉर्मलायझेशन e रेज टू I k x. मी काय मागत आहे? मोड साय x स्क्वेअर इंटिग्रल 0 पासून l पर्यंत dx1 असेल आणि यामुळे हे मला ताबडतोब देते मोड c n l वेळा स्क्वेअर बरोबर 1 किंवा c n बरोबर 1 ओव्हर रूट l. आणि त्यामुळे आपण लिहिणार आहोत वेव्ह फंक्शन साय x पिरियडिक बाउंड्री सह आणि ही l लेंथ बॉक्स नॉर्मलाइज ओव्हर 1 ओव्हर रूट l e राइज टू I k x. मी ज्या मोमेंटम मध्ये येथे l वर आलो आहोत याचा अर्थ मी पिरियडिक बाउंड्री सुद्धा सूचित करतो ओव्हर l आणि याचा अर्थ k बरोबर 0 टू n पाय ओव्हर l n बरोबर 1 2 3 आणि असेच प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच. तर असे आपण k मोजतो आणि हे असे आपण वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज करू. जर मला याचे चित्रण करायचे असेल तर मला येथे एक लाईन काढावी लागेल. ही k बरोबर 0 प्रत्येक 2 pi ओव्हर l. येथे एक k व्हॅल्यू आहे 4 pi ओव्हर l आणि असेच सर्व पॉइंट एका निश्चित k व्हॅल्यूवर k च्या निगेटिव्ह बाजूला. म्हणून मी काय बोलणार आहे? प्रत्येक 2 pi ओव्हर l तेथे एक स्टेट साय आहे ज्यात ऊर्जा h साय आहे जे मला h क्रॉस स्क्वेअर k स्क्वेअर ओव्हर 2m साय देते आणि मोमेंटम p साय बरोबर h क्रॉस k साय. म्हणून हे दोन्ही हॅमिल्टनियन चे आयगन स्टेट आहे आणि येथे मोमेंटम सह आयगन मूल्य दिले आहे आणि प्रत्येक 2 पाय बाय l येथे एक स्टेट आहे किंवा हे दुसऱ्या शब्दात असे देखील लिहिता येईल की स्टेटची डेन्सिटी l ओव्हर प्रत्येक k 2 पाय आहे. आपण k माझे ऐक्य आणि 2 pi पेक्षा जास्त स्टेट बदलतो. जर आपण स्पिन समाविष्ट केले तर प्रत्येक स्टेट 2 इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकेल जेणेकरून आपण एका डायमेन्शनमध्ये करू.
पुढील 3 डायमेन्शन बद्दल काय? म्हणून पुढील प्रश्न आपण विचारतो की 3D मध्ये हॅमिल्टनियन 2 m डेल्टा स्क्वेअरपेक्षा वजा h क्रॉस स्क्वेअर किती असेल? जे वजा h क्रॉस स्क्वेअर 2m d2 द्वारे dx स्क्वेअर आहे. आता मी हे dx स्क्वेअर द्वारे d2 बाय डेल x द्वारे dx2 बाय डेल x स्क्वेअर करणार आहे, कारण आता माझ्याकडे सर्व डेरिव्हेटिव्हज अधिक डेरिव्हेटिव्हज आहेत y स्क्वेअर आणि डेल्टा 2 आहेत. आपण चला वेगळे करू शकतो आणि समस्येचे निराकरण केल्यापासून आता हॅमिल्टनियन हे शून्याच्या बरोबरीचे समाधान करते, कारण p वेक्टर मला लिहू द्या. हे वेक्टर आहे. हे त्यापेक्षाही काही नाही तेजस्वी ऑपरेटरच्या IP वेळापेक्षा h क्रॉस आहे आणि आपण स्वतःला समाधान देऊ शकता की हे HP मायनस PH 0 आहे आणि म्हणूनच P संरक्षित केले आहे. एक आणि तीच गोष्ट चांगली क्वांटम संख्या आहे आणि म्हणूनच हे सोल्यूशन H आणि P दोन्हीचे इजीन फंक्शन असू शकेल आणि तपशील न घेता मी आता सांगू शकतो की psi xy आणि z चे फंक्शन म्हणून काहीच नाही तर e रेज टू I k डॉट r जे मी लिहित आहे जसे e रेज टू I k1 x प्लस k2 y प्लस k2 k3 z. हे वेव्ह फंक्शन आहे येथे कॉन्स्टंट आहे ज्याची आपण काही वेळ आधी चर्चा केली आणि h psi हे माल देईल h क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m k स्क्वेअर जे आहे h क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m k1 स्क्वेअर प्लस k2 स्क्वेअर प्लस k3 स्क्वेअर psi जे ऊर्जा आहे ही ऊर्जा आहे h क्रॉस स्क्वेअर k स्क्वेअर ओव्हर 2m किंवा p ओव्हर 2m आणि psi हे काही नाही पण h क्रॉस k वेक्टर वेळा psi जे h क्रॉस k1 x युनिट वेक्टर प्लस k2 y युनिट वेक्टर प्लस k3 z युनिट वेक्टर psi ऊर्जा p आहे स्क्वेअर ओव्हर 2m म्हणून 2m3 मध्ये d हे होईल. आता जर मी येथे पिरियडिक बाउंड्री अटी लागू केल्या तर येथे मिळेल psi x प्लस l y z बरोबर. मला psi पाहिजे आहे x y z तसेच मला पाहिजे आहे psi x y प्लस l z बरोबर psi x y आणि z आणि मला पाहिजे आहे psi x y z प्लस l बरोबर psi x y आणि z आणि हे ताबडतोब असे सूचित करते की मी एका परिमाणाच्या बाबतीत केले आहे. हे सूचित करते की k 1 2 आहे आणि मी आता त्याला x p I n x वर 0 अधिक वजा 1 अधिक वजा 2 आणि असेच म्हणू. त्याचप्रमाणे k2 होईल 2 ny पाय ओव्हर l ny 0 आहे प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच आणि k3 होईल 2n z पाय ओव्हर l आणि z 0 आहे प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच. आणि आता मी हे वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज करणार आहे. ओव्हर साइज l च्या क्यूबने म्हणून माझ्याकडे आहे इंटिग्रेशन ओव्हर व्हॉल्यूम dx dy dz cn e रेज टू I k डॉट r मोड स्क्वेअर बरोबर 1 आणि ते मला देते व्हॉल्यूम l क्यूब
cn स्क्वेअर वेळा बरोबर 1 किंवा cn बरोबर 1 ओव्हर l क्यूबचे स्क्वेअर रूट, जे मी असे पण लिहू शकतो 1 ओव्हर v चे स्क्वेअर रूट, आणि म्हणून माझे वेव्ह फंक्शन आता असेल psi r, जे होईल 1 ओव्हर v चे स्क्वेअर रूट e रेज टू I k डॉट r. हे पिरिऑडिक बाउंड्री अटी आणि बॉक्ससह 3 आयामांमध्ये वेव्ह फंक्शन आहे, जे मी 3D मध्ये या वेव्ह फंक्शनचे प्रतिनिधित्व करू इच्छित असल्यास पुन्हा सामान्य केले गेले. हे माझे x अक्ष किंवा k x अक्ष, हे माझे k y अक्ष आणि हे माझे k z अक्ष आणि हे माझे नेहमी संदर्भित k स्पेस आहे. म्हणून 0 k होईल येथे. पुन्हा प्रत्येक 2 p बाय l येथे एक स्टेट आहे प्रत्येक अक्षावर. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जेथे आतील जुळणारे असेल तेथे एक स्टेट असेल. म्हणून हे स्टेट या डॉट्सद्वारे प्रतिनिधित्व करते, जिथे मी इंटिजरनुसार सर्व काही वाढवितो. मला या बाजूला देखील या बिंदू बनवू द्या. दुसऱ्या शब्दात, जर मी ही स्पेस घेतली आणि 2 पाय आकाराचा एक बॉक्स बनवला, तर के स्पेस मध्ये त्यामध्ये एक स्टेट आहे. म्हणून 8 पायचा व्हॉल्यूम के स्पेस आहे क्यूब ओव्हर एल क्यूब, जे 8 पाय क्यूब ओव्हर व्ही 1 के स्टेट, किंवा तुम्ही म्हणू शकता के पॉइंटवर स्पेसमध्ये डेन्सिटी आहे व्ही ओव्हर 8 पाय क्यूब. म्हणून जर माझ्याकडे काही व्हॉल्यूम के स्पेस व्ही के असेल, तर त्याला मल्टिप्लाय के ओव्हर 8 पाय क्यूब मला मिळणार आहे त्या के स्पेस व्हॉल्यूममध्ये के पॉइंट्स नंबर. या प्रत्येक के स्टेटच्या इलेक्ट्रॉन संख्येबद्दल काय? यापैकी 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. पौली एक्सक्यूशन प्रिन्सिपल द्वारे एक स्पिन चे एक स्पिन डाऊनचे. म्हणून आतापर्यंत मी तुमच्यासाठी बरेच काही स्थापित केले आहे. धातूंसाठी सर्व अगदी सोपे अंदाज करणे आवश्यक आहे. म्हणून आता मी हे या लेक्चरमध्ये निष्कर्ष काढतो की मुक्त कण h बरोबर वजा h बरोबर 2m डे स्क्वेअरपेक्षा अधिक स्क्वेअर इतके आहे. मग मोमेंटम p हा एक चांगला क्वांटम क्रमांक आहे, ज्याचा अर्थ ph मायनस h, माफ करा, ph मायनस hp वेक्टर आहे. वेव्ह फंक्शन psi xyz v च्या स्क्वेअर रूट 1 आहे. I k बिंदू r वर वाढवा v बरोबर l क्यूब. मी सामान्य करण्यासाठी l चे क्यूब आणि k व्हेक्टर बरोबर 2nx ओव्हर l p x दिशेने प्लस 2ny ओव्हर l p जे दिशेने प्लस 2nz ओव्हर l p k दिशेने nx ny आणि nz आहे. सर्व 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच. आणि शेवटी
के स्पेस मध्ये डेन्सिटी आहे, कारण के किंवा p हा एक चांगला क्वांटम नंबर आहे. म्हणून मी के स्पेसमधील घनता मोजली जाऊ शकते v प्रति युनिट के स्पेस व्हॉल्यूमच्या प्रति युनिट k क्यूब m 8 पाय. या बरोबरच आपण या कल्पना पुढच्या व्याख्यानात धातूंच्या अगदी सोप्या पद्धतीने लागू करू, जिथे आपण फर्मी एनर्जी मोमेंटम आणि यासारख्या गोष्टींबद्दल शिकू.